हॅलो स्टुडंट्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत पोलीस भरतीचे PYQ सिरीज. त्याचं 5वं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघत आहोत. तर प्रश्न काय आहे बघा. एका प्रश्नपत्रिकेत 50 प्रश्न विचारले होते. बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात व उत्तर चुकल्यास 2 गुण कमी होतात. जर रामूने सर्व प्रश्न सोडवल्यास त्याला 92 गुण मिळाले, तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले हे विचारलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये जर सगळेच प्रश्न बरोबर सोडवले तर त्याला किती गुण मिळतील, म्हणजेच एकूण गुण किती असणार आहेत. एकूण गुण जर टोटल 50 पैकी सर्वच प्रश्न बरोबर सोडवले तर त्याला 200 गुण मिळतील. ठीक आहे. पण त्याला मिळालेत किती, 92 गुण. म्हणजेच याच्यातून वजा 92 केले तर त्याचे गेलेत किती गुण बघा, 9 1 10 आणि इथे 108 गुण काही झालेले आहेत, त्याला मिळालेले नाहीयेत. पण बरोबर सोडवले तर 4 गुण मिळतात. पण उत्तर जर चुकले तर त्याचे मिळणारे 2 गुण आणि उत्तर चुकले म्हणून 2 गुण, म्हणजे असे टोटल किती गुण कमी होतात, तर 6 गुण कमी होतात. म्हणजेच 108 एका प्रश्नासाठी 6 गुण कमी होतात. टोटल किती गुण कमी झालेले आहेत, 108 गुण कमी झालेले आहेत. म्हणजेच जर एका प्रश्नासाठी 6 गुण कमी होत असतील तर 108 गुण कमी झाले असतील तर एकूण किती प्रश्न चुकले, 6 1 6 6 1 6, खाली राहिले 4 6 8 48, म्हणजे 18 प्रश्न चुकले तेव्हा त्याचे 108 गुण कमी झाले. म्हणजे 50 मधले जर 18 प्रश्न चुकले तर त्याचे बरोबर प्रश्न किती आहेत बघा, 32 प्रश्न हे काय आहेत त्याने बरोबर सोडवलेले आहेत. ठीक आहे. काय केलं आपण याच्यामध्ये, एकूण गुण म्हणजे 50 प्रश्न जर बरोबर सोडवले तर त्याला किती गुण मिळायला पाहिजेत, 200 गुण मिळायला पाहिजेत. पण त्याला मिळालेत किती, 92 गुण. म्हणजेच 200 पैकी 92 गुण मिळालेले आहेत. म्हणजेच त्याचे गेलेले गुण किती आहेत, 108 गुण. पण एक उत्तर चुकलं तर त्याला मिळणारे 4 आणि चुकलं म्हणून 2 गुणांची पेनल्टी आहे. म्हणजे टोटल एक चुकलं तर 6 गुण कमी होतात. म्हणजेच एका प्रश्नाला 6 गुण कमी होतात, तर 108 गुण कमी होण्यासाठी किती प्रश्न चुकले असतील त्याने, तर 108 भागिले 6 केलं म्हणजेच 18 आले. म्हणजेच 18 प्रश्न चुकलेले आहेत. म्हणजे 50 पैकी जर 18 प्रश्न चुकले तर बरोबर किती आले, तर 32 प्रश्न बरोबर आलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. पुढील आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहेत बघा. हा इथला 1, हे 2 3 4 आणि 5. ठीक आहे. नंतर हा एक 6, हा खालचा एक 7, हा आडवा एक 8, हा इथून इथं 9, हा टोटल एक 10 आणि हा टोटल एक 11. म्हणजेच टोटल एकूण चौकोनांची संख्या किती आहे, तर 11 आहे. पुढचा प्रश्न बघा. क हा ब पेक्षा श्रीमंत आहे. क काय आहे, श्रीमंत आहे. जो श्रीमंत आहे त्याच्याकडे 2 टोकं केले तर तो कोणापेक्षा श्रीमंत आहे, ब पेक्षा. मात्र तो अ पेक्षा गरीब आहे. कोण, क हा अ पेक्षा गरीब आहे. म्हणजे अ कुठे येणार, इथं येणार. क हा काय आहे, ब पेक्षा श्रीमंत आहे पण अ पेक्षा गरीब आहे. ब हा ड पेक्षा श्रीमंत आहे. ब कोणापेक्षा श्रीमंत आहे, ड पेक्षा श्रीमंत आहे. मात्र तो ई पेक्षा श्रीमंत नाही. ब हा ई पेक्षा श्रीमंत नाही. म्हणजेच ई ही काय आहे, ब पेक्षा श्रीमंत आहे. ई हा क पेक्षा गरीब आहे. क पेक्षा अर्थातच गरीब आहे ई आणि ब पेक्षा श्रीमंत आहे. तर श्रीमंतीमध्ये दुसरा कोण, म्हणजे सगळ्यात श्रीमंत झाला अ आणि 2 नंबरला कोण आहे, तर क हा श्रीमंतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असेल. पुढचा प्रश्न बघूयात. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, 7 26. आता 7 जर घेतला तर तुम्ही 2 चा घन वजा 1 करा. 2 चा घन आहे 8, वजा 1 केल्यानंतर येतं 7. नंतर 3 चा घन केला, वजा 1 करा. 3 चा घन आहे 27, वजा 1 केल्यानंतर येईल 26. नंतर 5 चा घन वजा 1 करा. 5 चा घन आहे 125, वजा 1 केल्यानंतर येते 124. म्हणजेच 2 3 5 नंतर 7 आणि नंतर 11. म्हणजेच ह्या काय आहेत, मूळ संख्या आहेत. ठीक आहे. म्हणजेच इथं जर 7 चा घन केला तर किती येतो, 343. आणि 343 मधून 1 वजा केलं की 342 येईल. आणि पुढचा हा कसा येतो, तर 11 चा घन वजा 1. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल, 342. म्हणजे मूळ संख्यांचा घन वजा 1 हा तुम्हाला इथं काय भेटतो. पुढचा प्रश्न काय आहे बघूयात आपण. इथं काय लिहिलंय, फक्त संख्यांचे म्हणजे सांकेतिक भाषा लिहिलेली आहे. वजाला काय आहे बघा, वजा म्हणजे आहे भागाकार. म्हणजे इथं वजाच्या ठिकाणी तुम्ही भागाकार लिहा. इथं पण वजा आहे, तिथं भागाकार लिहा. भागाकारच्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, गुणाकार. म्हणजे इथं गुणाकार येईल आणि इथं गुणाकार येईल. अधिकच्या ठिकाणी इथं वजा घेतलेला आहे आणि गुणाकाराच्या ठिकाणी काय घेतलेलं आहे, अधिक घेतलेला आहे. म्हणजेच तुमची पदावली कशी येईल, 15 भागिले 3 गुणिले 12 वजा 9 गुणिले 2
अधिक 18 आणि भागिले 2. ठीक आहे, आता हे सॉल्व करा. 15 भागिले 3 केल्यानंतर किती येतात? 5 गुणिले 12 वजा 9 गुणिले 2 18 अधिक 18 भागिले 2 9. 12 पंचे 60. 60 वजा 18 अधिक 9 किती येतात बघा? 60 वजा 18 केल्यानंतर किती येतात? इथं राहतात 2, इथे गेला 1 आणि इथं 4. 42 अधिक 9 म्हणजेच 51 हे तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात आपण. एका वर्षी 1 ऑगस्टला गुरुवार होता, तर त्याच वर्षातील बालदिन कोणत्या वारी असणार आहे? आता बालदिन कधी असतो? तर 14 नोव्हेंबरला असतो. ठीक आहे, 14 नोव्हेंबरला. नंतर 1 ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. ऑगस्ट हा 31 दिवसांचा आहे, सप्टेंबर आहे 30, ऑक्टोबर किती दिवसांचा आहे? 31 आणि हा नोव्हेंबर मधले 14 दिवस. ह्या सगळ्यांची फक्त बेरीज करा. 4 आणि 1 5 आणि 1 6, 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 1 10 म्हणजेच 106 दिवस झाले. आता 1 ऑगस्टचा गुरुवार आहे तो 8 7 म्हणजे अधिक 7 केलं तर आपण किती करतो? 7 1 7 खाली राहिले 3 7 5 35 आणि बाकी राहिली 1. जेवढी बाकी राहते तेवढ्याने एक पुढे घेतो म्हणजे गुरुवारच्या नंतर एक शुक्रवार हा बालदिना दिवशी दिवस असणार आहे. पुढील संख्यांचे मध्यमान किती? मध्यमान म्हणजेच काय? सरासरी. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे पहिला. आणि सरासरीमध्ये काय करतो आपण की सगळ्या संख्यांची बेरीज करा आणि त्या बेरजेला एकूण किती संख्या आहेत त्या संख्याने तुम्ही भागू शकता. ठीक आहे, म्हणजे आता बघा इथं भागिले किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 7 संख्या आहेत. म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज करा आधी. आता बघा इथं आपण बेरीज करूयात. 25 10 35 आणि 20 एवढ्याची करून घेऊयात आधी. 5 10 आणि इथं 15, 3 आणि 2 5 आणि 1 6 7, 7 आणि 2 9 आणि 4 13. इथं आले 135. 135 मध्ये पुन्हा 20 पर्यंत आलो होतो. 135 अधिक 25 करा. 5 आणि 5 10, 3 2 5 आणि 1 6 आणि 160. 160 अधिक 44 करा. 4 6 आणि 4 10 आणि 2 204 भागिले 7 म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज येते 204 आणि त्याला भागिले 7 केलेला आहे. 7 1 7, 7 2 14, खाली राहतात 6, खाली 6 राहिल्यानंतर उरतात किती? 64. 7 9 63, खाली राहिले 10, 7 1 7, खाली राहतात 3, 7 चौक 28 म्हणजे 29.14 ही काय असणार आहे? पुढील संख्यांचे मध्यमान असणार आहे. फक्त काय केले आहे की सरासरी काढलेली आहे. सगळ्या संख्येची बेरीज केली आणि त्या बेरजेला फक्त एकूण किती संख्या आहेत त्या संख्यानं भागलेलं आहे. ठीक आहे, एका रांगेत मीनाक्षी डावीकडून 12व्या स्थानी उभी आहे. आता हे काय झाला? उजवा, इकडून उजवा आणि इकडून काय आहे? डावा. आता इकडून 12वी आहे. ठीक आहे, नंतर तिच्या उजवीकडे 4थ्या क्रमांकावर उभ्या असणाऱ्या मीनाचा उजवीकडून 10वा क्रमांक आहे. आता बघा तिच्यापासून 4थ्या स्थानावर कोणत्या बाजूला? उजव्या बाजूला 1 2 3 आणि 4. इथं कोण आहे? मीना उभा आहे आणि मीनाचा इकडून कितवा क्रमांक आहे? 10वा आहे. इकडून 10वा क्रमांक आहे. म्हणजेच मीनापर्यंत 10 झाले, हे 10 आणि हे 12 किती झाले? 22 आणि मधले कोण आहेत? 3 आहेत. 22 अधिक 3 केल्यानंतर टोटल किती मुली असणार आहेत? तर एकूण रांगेमध्ये 25 मुली असणार आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. महेश याच्या दरमहा खर्चाचे त्याच्या उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर दरमहा खर्च आणि उत्पन्न तर त्याच्या खर्च उत्पन्नाच्या शेकडा किती आहे? म्हणजे उत्पन्नाच्या शेकडा किती हे काढायचं आहे. म्हणजेच आता बघा इथं खर्च आणि उत्पन्न यांचं गुणोत्तर दिलेलं आहे 3:5. ठीक आहे, म्हणजे याचं गुणोत्तर असं दिलेलं आहे. आता तुम्हाला टक्केवारी काढायची आहे. म्हणजे टक्केवारी काढताना कसं करतो? खर्चाचं उत्पन्नाशी टक्केवारी काढायची. 5 2 10 म्हणजेच किती टक्के आहे? 60% हा त्याचा काय आहे? खर्च आहे. एकूण उत्पन्न 5 असेल तर खर्च 3 आहे. म्हणजेच त्याची जर टक्केवारी काढायची असेल तर फक्त आपण त्याला काय केलं? गुणाकार केला, 100 गुणलेलं आहे. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.